गुलाल महापालिकांचा या आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण उपराजधानी नागपूर महापालिकेचा आढावा घेणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होम पिच असणाऱ्या उपराजधानीमध्ये सलग चौथ्यांदा विजयाचा निर्धार भाजपने केलेला आहे। तर यंदा महापालिकेमध्ये करिश्मा घडेल असा आत्मविश्वास काँग्रेसला वाटतोय। शहरामध्ये भव्य प्रकल्प उभे राहत असले तरी सुद्धा बेरोजगारी, पाणी टंचाई, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, कचऱ्याची समस्या असेल, तुंबणाऱ्या गटार लाईन, पावसाळ्यामध्ये तुंबणारे पाणी यामुळे त्रस्त झालेले नागपूरकर यावेळी परिवर्तनाला पसंती देणार का याची उत्सुकता आहे आणि त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत नागपूरमधून गुलाल महापालिकेचा। नागपूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि असं असताना नागपूर शहरातील जे मुद्दे आहेत, जे प्रमुख मुद्दे आहेत, ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्ती आहेत। अनुसया काळे आहेत, पर्यावरणवादी आहेत, मुकुंद अडेवार आहेत जे सामाजिक कार्य करतात आणि भटक्या विमुक्तांसाठी कार्य करतात, ज्येष्ठ पत्रकार आणि पाणी नागपूरच्या पिण्याच्या पाण्याच्या संबंधाने जे आहेत ते तज्ज्ञ समजले जातात असे सचिन रवेकर आहेत, राजीव जगताप आहेत जनमंच या सामाजिक संघटनेचे आणि गुरुदेव सेवा संघटनेचे ज्ञानेश्वर रक्षक आहेत। सर्वप्रथम रक्षक साहेबांकडे जाऊया। सर, काय सांगाल? निवडणुका तर सुरूच आहेत, निवडणुका दरवर्षी लागतच असतात, 9 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत। काय वाटतं यावेळेसचे प्रमुख मुद्दे कुठले असतील किंवा कुठले मुद्दे आहेत तुमच्या मताने? आज तुम्ही जर नागपूर शहराचं एकूण चित्र पाहिलं तर एकूण चित्र असं वाटतं की इथे खूप मोठं काहीतरी प्रगती होत आहे ही दिसायला दिसून आली। पण या ठिकाणी जे लेआउट्स पडत आहेत प्लॉटचे, त्या लेआउटच्या कंटिन्युटी रोडवर कुठेच नाही आहे। एक रोड कुठे संपेल आणि दुसरा रोड कुठे चालू होईल याचं काहीही धरबांधन म्हणजे एक कोणत्याही विभागाचं कोणाशी संगनमत नाही आहे। मतदान करताना नागरिकांनी सुद्धा सजग राहून मतदान करावं। तो कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही आहे, तो किती सेवा देऊ शकतो आणि किती भ्रष्टाचार मुक्त राहू शकतो अशा माणसाला आम्ही नगरसेवक म्हणून निवडलं पाहिजे। नागपूर शहराचा जो विकास झाला म्हणून असं सर्व ठिकाणी सांगण्यात येत आहे, खऱ्या अर्थानं हा विकास होतोय का हे बघण्याची गरज आहे। कारण बघा, सिमेंट रोड जिथे तिथे नागपूर शहरामध्ये करण्यात येतात आहे, ते सिमेंट रोड केल्यानंतरची परिस्थिती अशी झाली की पहिला पावसाळा आल्यानंतर लोकांच्या घरात पूर्णपणे पाणी घुसलं, सिमेंट रोड वरती झाले आणि नागपुरातल्या लोकांचे घरं खाली झाले, त्याच्यामुळे सगळे नागरिक त्रस्त झाले आणि त्यांची कोणतीही व्यथा जाणून घेण्याचा कोणत्याही सरकारी यंत्रणेने प्रयत्न केला नाही आणि त्या लोकांना आता कायम प्रॉब्लेम फेस करण्यात येत आहे। सिमेंट रोडमुळे होणारं पोल्युशन जे आहे ते एक वेगळंच आहे आणि नागपूर शहराचा तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स जर तुम्ही पाहिला आता एवढ्यातल्या एवढ्यात, तो अतिशय खालावलेला आहे। दिल्लीनंतर हे शहर होत आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिक्रमण हा तर मुद्दा आहे। अतिक्रमणधारक जे आहेत, फुटपाथवाले जे आहेत, त्यांच्यासाठी जागा हॉकर झोन तयार करत नाही, त्यांना चांगल्या ठिकाणी शिफ्ट करत नाही। पर्यावरणाचा काय मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? विकास काय? विकास जर विनाश आहे तर असा विकास आपल्याला तर नकोच आहे। कारण आज तुम्ही बघा, आपण 33% ग्रीन कव्हरनी डाऊन आहोत। आपलं AQI इंडेक्स आज दिल्लीच्या एवढ्या याच्यावर पोहोचते 300+। आपण ऑरेंज सिटी म्हणतो, आज सगळीकडे त्या ह्याच्यावरती बघाल तुम्ही तर ऑरेंज दिसतं। ऑरेंज ते सिटी नाही, फळ नाही ऑरेंज, किंवा ज्याच्याकरता आपण जाणले जातो, पण प्रदूषणामुळे ऑरेंज। तर हा विकास आहे का? आणि पर्यावरणाबद्दल आता विचार करणं खूप जास्ती गरजेचं आहे, कारण लोकांच्या आरोग्याशी याचा संबंध आहे। तर आता तुम्ही झाडांवरती जी धूळ दिसते तुम्हाला, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस पण कमी झालेला आहे झाडांचा। तर याबद्दल ऑक्सिजन देणारे झाडं आपल्या श्वासाकरता जे आहे, तर याला शाश्वत विकास म्हणाल का? तर पर्यावरणाबद्दल जर कोणी विचार नाही केला तर मी खऱ्या ह्याच्यात सांगेन की पर्यावरण प्रेमी म्हणून आमचे वोट तर त्यांना नाहीच आहे। आमच्या दारापर्यंत येऊ पण नका आणि सगळे नगरसेवक जितके आहेत पर्यावरणाबद्दल काय करणार आहेत याचा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे। आमच्याबद्दल सांगायचं झालं तर विषय असा आहे की आमच्याकडे अजूनपर्यंत कागदपत्र नाही, जन्माचे दाखले नाही, जातीचे प्रमाणपत्र नाही, आजे बारजे कुठे गेले ते माहिती नव्हते, त्याच्यामुळे त्यांचे दाखले बनत नाही आहे। इथूनच आमचे प्रश्न सुरू होतात। शिक्षणामध्ये आधार कार्ड अजून बनलेले नाही आहे
आणि आधार कार्ड न बनल्यामुळे शाळेमध्ये ते अजून आलेलं नाही पोरं, आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं झालं तर शाळाच बंद होत चाललेल्या आहे. हे आमचे प्रायिक प्रश्न आहे. यावर जरी नगरसेवकांनी जरी काम केलं तरी मला असं वाटतंय की भटका वक्ताचा कुठेतरी उद्धार होईल. आमच्या वस्त्या आहे त्या उजाडण्यापेक्षा त्याला कन्स्ट्रक्टिव्ह करून जर रोड आणि चांगली व्यवस्था दिली तरी पण आमचं काम होईल. पण त्याकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष आहे एवढं मी बोलू शकतो. बरेच नेते हे म्हणतात किंवा आधी मोर्चे खूप यायचे, पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चे यायचे, आता मोर्चे येत नाहीत. एक वस्तुस्थिती ती खरी आहे की नागपूरचं पिण्याचं पाणी हे महाराष्ट्रातलं नागपूर एकमेव शहर आहे की जिथे तुम्हाला ते दररोज पिण्याचं पाणी तुमच्या घरापर्यंत येतं आणि तुम्हाला पाणी सप्लाय पण चांगला मिळतो. पण विषय असा आहे की हे कधी होतं? हे होतं फक्त हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. खरी गरज आहे उन्हाळ्याची. उन्हाळ्यामध्ये ती समस्या अजूनही तशीच असते. तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. तर नागपूरकरांचे प्रश्न आणि नागपूरमधल्या यावेळेच्या महापालिका निवडणुकीमधले मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि याच विषयी आपण विस्तारानं बोलूयात. आपल्यासोबत या चर्चेमध्ये आज आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते अविनाश ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते संजय दुबे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राजकीय विश्लेषक विकास वैद्य सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील. मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. चर्चेच्या सुरुवातीलाच मी अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे जातोय. अविनाश ठाकरे, मला आपल्याला विचारायचं आहे, कारण सलग चौथ्यांदा आपल्याला महापालिका काबीज करण्याची संधी आहे अर्थातच, पण हे जे सगळे मुद्दे आता या सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी समोर आणलेले आहेत, अतिक्रमणाचा त्यातला मुद्दा असेल किंवा मग 24 तास पाण्याचा प्रश्न असेल किंवा मग बाकीच्या ज्या विकास आणि विनाश या ज्या दोन गोष्टी सोबतीने चाललेल्या आहेत त्याच्यावरनं होणारी टीका असेल, या सगळ्याला आपण कसं काउंटर करणार? सर्वप्रथम पुढारी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. पर्यावरण विकास आणि अतिक्रमणाच्या संदर्भात आपण जे या ठिकाणी विचारलेलं आहे, आवाज रिपीट होता? बरं, काही तांत्रिक अडचण असेल, हॅलो. आपला आवाज व्यवस्थित येतो, सलग बोल. हा, नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणाच्या कारवाई कॉर्पोरेशनकडनं सातत्याने चालू असतात. महत्त्वाचं म्हणजे मेन रोडचं जे अतिक्रमण आहे तर त्या विषयावर बऱ्याच प्रमाणात तोडगा निघालेला आता नागपूर शहरामध्ये. अजूनही काही ठिकाणी आहे तर त्याच्यावर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सातत्याने आपण कारवाई करून त्यांना स्ट्रीट झोनमध्ये कन्वर्ट करतोय आपण. आता जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे त्याच्यानुसार हॉकर्स झोन जे बनवत आहे त्या हॉकर्स झोनमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. सर्व त्यातून झालेलं नाहीये पण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हॉकर्स झोनची पॉलिसी ही गेल्या 5-7 वर्षातलीच आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक लेवलचे कॉर्पोरेटर्स आहे, पोलीस स्टेशन्स आहे, झोनचे अधिकारी आहे, या सगळ्यांना घेऊन आणि हॉकर्स असोसिएशनचे सुद्धा प्रतिनिधी त्यामध्ये असतात. तर एक समन्वयाची भूमिका घेऊन त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे शिफ्ट करण्याची व्यवस्था कॉर्पोरेशन करत असते. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणाचा विषय असतो. तर दोघांचा मध्य साधून आम्ही सातत्याने हॉकर्स झोनमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही शिफ्ट केलेला आहे. अजून काही एरिया त्या ठिकाणी मॉल्स, शॉपिंग मॉल्स जे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बनतात आहे किंवा महिला बचत गटाचे जे मॉल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काही झोन ऑफिसला आम्ही करतो त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंगचा विषय आहे. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नागपूर हे देशातलं दुसऱ्या नंबरचं ग्रीन सिटी आहे आणि सातत्याने दरवर्षी त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम होत असतो. मोठ्या प्रमाणात झाडं नागपूरमध्ये आहे. काही ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून झाडं शिफ्ट करावे लागतात तर त्यामध्ये सुद्धा कमीत कमी झाडं कसे शिफ्ट होतील त्या पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट केली तर जास्त झाडं कापावे लागतात. त्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही डेव्हलप करतो आहे त्या ठिकाणी व्हर्टिकल डेव्हलपमेंटचे प्लॅन्स तयार करून कमीत कमी झाडं कसे कापल्या जातील आणि ते दुसरीकडे कसे त्याला आपल्याला नवीन झाडं लावता येईल. सरकारी पॉलिसीनुसार एका झाडाच्या अगेन्स्टमध्ये 5 झाडं लावावी लागतात. तर त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न आहे. स्ट्रीट जे आहे आमचे जे रोड्स आहे, रोडच्या डिवायडर्समध्ये मोठ्या प्रमाणात आता प्लांटेशन सुरू आहे. ते श्रफिंग आहे आणि मोठे प्लांट सुद्धा आहे. त्याच्यावर सुद्धा सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय. नागपूरची अजून एक विषय असा होता की साधारणतः काळीची जमीन असल्यामुळे आणि बरेचसे लेआउट आहे 30-35 वर्ष जुने आहे त्यामुळे त्याच्या ड्रेनेज आहे, सिव्हर लाईन्स आहे, त्या कुठेतरी ब्रेक झालेल्या आणि ते पाणी जमिनीमध्ये जात आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं पोल्युटेड वॉटरचा पण प्रश्न होता. सोबत नाग नदीची जी कॅपॅसिटी आहे
ती कॅपॅसिटी जी आहे ही पाऊस ज्या वेळेला तो ती त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पाऊस येतो त्यामुळे त्याचा पण प्रॉब्लेम आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत वस्त्यांमध्ये आम्ही जेव्हा सर्व्हे केला आम्हाला असं आढळलं की मोठ्या मोठ्या फ्लॅट स्कीमचे कनेक्शन हे रेन वॉटर ड्रेनला जोडलेले आहे, ते सीवरला जोडायला पाहिजे. पण अमृत माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेचे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही 16 फूट लाईन डीप इन द ग्राउंड टाकतो आहे आणि ती जी इलिगल कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी रेग्युलराईज करून पाणी पोल्युटेड होणार नाही याच्यासाठी प्रयत्न आहे. नाग नदीतलं जे पाणी आहे त्याला सुद्धा म्हणजे टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि नाग नदी शुद्ध झाल्यावर एसटीपीच्या माध्यमातून ते पाणी आम्ही शुद्ध करून मग नाग नदीत सोडतोय. तर हा एक प्लॅन आहे ज्याच्यावर आम्ही गेल्या काही वर्षापासून काम करतोय. पूर्ण काम झालं नाही पण त्यातलं बरंचसं काम आता मार्गी लागत आहे. बरं, अविनाश ठाकरेजी, आपण जे सगळं मांडलेलं आहे त्याच्याविषयी अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांना, दुबेजींना आक्षेप असणार आहे. दुबेजी, मी आपल्याकडे येतोय, आपल्याला विचारायचं आहे, कारण 9 वर्षानंतर संधी मिळालेली आहे आपल्याला अर्थातच सत्ता परिवर्तनाची. कोणते मुद्दे आपल्याला आश्वासक वाटतात, आपल्या बाजूचे वाटतात, आणि अर्थातच आता जे ठाकरेंनी सगळं विश्लेषण केलेलं आहे त्यांचे प्लॅन्स आणि आतापर्यंत काय काय केलं याच्याविषयीची आपली प्रतिक्रिया? सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आपल्या पुढारी चॅनलच्या माध्यमातून मला आज बोलायला चान्स दिला त्याबद्दल आपले आभार. भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय ठाकरे यांनी जे काही इथे आपले मत मांडलेले आहेत, मला वाटतं की मागील कित्येक वर्षापासून यांची सत्ता नागपूर महानगरपालिकेला आहे. पहिल्यांदा जेव्हा हे सत्तेत आले तेव्हाही हाच विषय होता, नंतर सत्तेत आले तेव्हाही हाच विषय, आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी मार्ग शोधतायत तेच विषय यांच्याकडे आहेत. कुठल्याही विषयावर यांनी कुठल्याही विषयाला निकालापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. या नागपूर महानगरपालिकेत नागपूर शहरात प्रत्येक 2 वर्षात 3 वर्षात घर टॅक्स वाढायचं, पाणीचं टॅक्स वाढायचं. आपल्या सोयीनुसार भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना खाजगीकरणाच्या नावावर आपल्या लोकांना कंत्राट पद्धतीने सगळे कामं द्यायचे. त्याचसोबत लोकांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी यांची जी काही आपली बस सेवा योजना सुरू होती ती रखडल्या गेलेली आहे. आजही नागपूर शहराच्या रस्त्यावर आपण पाहिलं तर वाहतुकीची कोंडी होत आहे, प्रत्येक रस्त्यावर कोंडी होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी मागील 14-15 वर्षापासून सुरू आहेत आणि तो विषय घेऊन हे आपली बाजू मांडतायत. आता मी येतोय, यांनी सांगितलं की आम्ही सांडपाण्याची व्यवस्था करणार आहोत. अंबाझरी ओव्हरफ्लो आयुष्यात कधी झालेलं नाही ते आपल्याला पाहायला मिळालं. यांचं जे तिकडे सगळं बांधकाम केलं त्यामुळे तो पाणी अंबाझरीचा ओव्हरफ्लो कसा झाला, लोकांच्या घरात कसं पाणी घुसलं, काय काय नुकसान झालं हे सगळं समोर आहे. त्यासोबतच नागपूर शहरामध्ये रस्त्यांचं जे सिमेंटीकरणचं काम सुरू आहे, माहीत नाही त्या सिमेंटीकरणाच्या मागे काय उद्देश असेल पक्षाचा हे माहीत नाही, पण नागपूर शहराचं तापमान 48 ते 50-51 पर्यंत गेलेलं आहे. हे बरोबर नाही, लोकांच्या आरोग्यासाठी ही गोष्ट बरोबर नाही. दुसरी गोष्ट मी सांगतो की 24/7 24 तास पाणी पुरवठा देणार होते OCWच्या माध्यमातून. आजही नागपूर महानगरपालिकेकडून आपण जर आकडेवारी काढली, आजही टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. यांना काहीतरी वाटायला पाहिजे आपण काय बोलतोय. लोक एवढे मूर्ख नाही राहिलेत. आता लोकांना सगळं कळते आहे. आजही नागपूर शहरात कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा टँकरनी होत आहे. 24 तास तुम्ही पाणी, अरे तुम्ही 2 तास पाणी द्या फक्त. लोकांना प्यायला पाणी पाहिजे, याच्या पलीकडचं काय पाहिजे. तुम्ही प्यायला सुद्धा पाणी देऊ शकत नाही आणि तुम्ही स्वप्न बघतायत मुंगेरी लालके की आम्ही पुन्हा सत्तेत येणार आहोत. किती खोटं बोलणार, केव्हापर्यंत खोटं बोलणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हॉकर झोन बद्दल बोललेत. जर यांची सत्ता होती, यांनी जर हॉकर झोन केले असते, 10 हॉकर झोन बनवण्याची यांनी लोकांना आश्वासनं दिले, यांनी जर हॉकर झोन बनवलं असते, मला वाटत नाही की लोक जे मोलमजुरी करणारे लहान धंदेवाले लोक आहेत ना, आपण सीतापर्डीवर पहा, लोकांना पायी चालण्यासाठी जागा राहत नाही. त्याचं कारण आहे की हे हॉकर झोन बनवू शकले नाही. 15 वर्षापासून हॉकर झोन बनवू शकले नाही. नागपूर महानगरपालिकेत 16,000 लोकांचा आस्थापनेचा विषय आहे.
शासन होतं महानगरपालिकेत काँग्रेसचं. काँग्रेसचं शासन संपल्यानंतर जेव्हापासून भारतीय जनता पक्ष नागपूर महानगरपालिकेत आलं, यांनी नागपूर महानगरपालिकेत भरती नाही केली. 16,000चे 6,000वर आले. आज 6,000 मधूनही लोक सेवानिवृत्त होत आहेत. हे आपल्या सोयीनुसार आपल्या जवळच्या लोकांना कंत्राटी पद्धतीनं नागपूर महानगरपालिका अति गोपनीय विषय बाहेरच्या लोकांना आउटसोर्सिंगमुळे देत आहे. किती म्हणजे व्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होतो. बरं, दुबेजी, आपण जी मांडणी करताय, आपण जे आक्षेप घेताय, करावा मला वाटत नाही की आपण जी मांडणी करताय, आपण जे आक्षेप घेताय भारतीय जनता पक्षावर, त्याविषयी अर्थातच अविनाश ठाकरे यांना आपण बोलतो करूया, त्यांना प्रश्न विचारूया. ठाकरेजी, दुबेजी म्हणाले ते सगळं आपण ऐकलं असेल. याच्यातनं एक रोख लक्षात येतोय, तो म्हणजे नागपूर हे अर्थातच असं शहर आहे जिथनं 2-2 मोठे नेते देशपातळीवरचे येतात. देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरीजी. संघाचं हेडक्वार्टर त्या ठिकाणी आहे. अशात जर का या शहरामध्ये जर का एक विकासाचं शाश्वत मॉडेल उभं राहू शकत नसेल 15 वर्ष सत्ता भाजपकडे असताना, आणि जर का आत्ता होणारी निवडणूक ही बेसिक मुद्द्यांवरती म्हणजे सांडपाणी, पिण्याचं पाणी, आरोग्य, पर्यावरण या सगळ्यावरती लढवली जात असेल, तर मग काय? मग विरोधक तुम्हाला प्रश्न विचारणार, लोक तुम्हाला प्रश्न विचारणार, जेव्हा आता अर्थातच तुम्ही लोकांच्या समोर जाताय. संदाजी, असं आहे की ज्या वेळेला काँग्रेसकडनं भारतीय जनता पार्टीकडे 2007 साली सत्ता आली, त्यावेळेला नागपूर शहरामध्ये 18 पाण्याच्या टाक्या होत्या. आता साधारणतः 100च्या वरती टाक्या नागपूर शहरामध्ये झालेल्या आहे. अनेक एरिया त्यावेळेला डेली 500 फेऱ्या टँकरच्या असायच्या, आता 25 ते 30 फेऱ्यामध्ये आलेला आहे. मी माझ्या सुरुवातीच्या वक्तव्यामध्ये असं म्हटलेलं की पूर्ण काम झाले नाही, कारण काही सिटी या हॉरिझॉन्टल डेव्हलप होत असतात, काही सिटी या व्हर्टिकल डेव्हलप होत असतात. नागपूर ही हॉरिझॉन्टल डेव्हलप होणारी सिटी आहे. त्यामुळे ज्या जुन्या वस्त्या होत्या त्यातल्या समस्या जवळपास संपलेल्या, आणि ज्या नवीन वस्त्या तयार होऊन राहिल्या शहराच्या आजूबाजूला, तर त्या ठिकाणी काही प्रमाणात पाण्याची समस्या निश्चित आहे, आणि म्हणूनच त्या 25 टँकर आहे. तिथे पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे, पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. नळवाहिनी आणि टाक्या झाल्यानंतर तिथे सुद्धा नळातून आम्ही पाणी देऊ. जोपर्यंत ती व्यवस्था उभी होत नाही तोपर्यंत ते होणार, आणि हे काही संपणारं काम नाही. आज आपण नागपूर शहराचा जसा जसा विस्तार होईल तसं तसा नवीन लोक आले की त्यांच्यासाठी नवीन वस्त्या उभ्या, नवीन ज्या रचना आहेत त्या उभ्या कराव्यात लागणार आहे. आता हॉकर झोनच्या बाबतीमध्ये महालमधला हॉकर झोन सेट झालेला आहे, बर्डीचं व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पब्लिकला त्रास न अशा पद्धतीच्या व्यवस्था केलेल्या आहेत. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये नागपूर शहरामध्ये मेट्रो आली त्यावेळेला हेच काँग्रेसवाले आम्हाला म्हणायचे की मेट्रोत कोणी बसतील का, मेट्रो चालेल का, आवश्यकता आहे का, आज त्याची गरज आहे का. आज डेली 1 लाख लोक मेट्रोनी प्रवास करतात आहे, आणि आता ही झाली मेन ट्रान्झिट सिस्टम. 40 किलोमीटरची मेट्रो आम्ही तयार केलेल्या आहे, 44 किलोमीटरची आमचे तयार होत आहे, आणि ही झाली मेन ट्रान्झिट सिस्टम. याच्या बाजूला आम्ही 500 मीटरच्या दायऱ्यामध्ये मेट्रो स्टेशन पासून 500 मीटरच्या दायऱ्यामध्ये सब ट्रान्समिशन सिस्टम आम्ही तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः ग्रीन बसेस धावतात आहे, इलेक्ट्रिक बसेस धावतात आहे, एअर कंडिशन बसेस धावतात आहे. आज काही आम्हाला बसच्या फेऱ्या बंद कराव्या लागतात, कारण त्या ठिकाणी आम्हाला प्रवासी मिळत नाही, कारण तिथे मेट्रोचं जाळं पसरलंय, ट्रान्सपोर्टेशन चांगलं झालेलं आहे. मेट्रोच्या तिथे आम्ही ग्रीन स्कूटर ठेवलेलं आहे. बरोबर, मेट्रो आली म्हणजे विकास झाला का, हाही एक मुद्दा आहे, याच्याविषयी सुद्धा बोलूयात. केली मी दुबे आपल्याकडे येतोय, मला आपल्याला विचारायचंय, मागची 15 वर्ष आपण म्हणताय की भारतीय जनता पक्षानं काहीच नाही केलं, मग विरोधक म्हणून काँग्रेसने तरी जी अपेक्षित स्पेस व्यापणं होतं ते केलं का, कोणते मुद्दे लावून धरले का, आणि जर ते लावून धरले नसतील तर त्याचीही परिणिती आहे का जी नागपूरकरांना भोगावी लागते? असं आहे ना की विरोधक म्हटलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत आपलं मत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कित्येक वेळा आम्ही आंदोलनं केलेली आहेत, कित्येक वेळा आम्ही मोर्चे काढलेले आहेत, कित्येक वेळा आम्ही मार सुद्धा खाल्लेला आहे. याची सगळ्यांची नोंद नागपूर शहराच्या प्रशासनात, नागपूर शहराच्या पोलिसांमध्ये आणि राज्य शासनाकडे सुद्धा याची सुद्धा नोंद आहे. मी आपलं नमूद करू इच्छितो, सन्माननीय अविनाश भाऊ बोलले की 2007ला जेव्हा महानगरपालिकेचे सत्ता हस्तांतरण झालं, तर मी सांगतो 2007 आता 2025-26 सुरू आहे. एवढे वर्ष नाग नदीबद्दल नागपूर शहराला जे आमचे प्रतिनिधित्व करतात केंद्र शासनात सन्माननीय नितीन गडकरीजी यांचं स्वप्न आहे नाग नदीमध्ये बोटिंग सुरू करायचं. आजपर्यंत होऊ शकलं नाही.
सत्ता तुमची डबल बरं, इंजिन, आपलं ट्रिपल म्हणणं इंजिन, आहे आता की जी कुठलं इंजिन आश्वासनं पाहिजे दिली आणखी गेलेली होती तुम्हाला? त्यांची पूर्तता झाली नागनदीमध्ये नाही आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ही निवडणूक त्याच सगळ्या याच्यावरती फिरते आहे. सचिन देवकर, राजकीय विश्लेषक आपल्या पूर्तता सोबत आहेत. नाही. देवकर सर, त्याचबरोबर- स्वागत आहे आपलं या त्याचबरोबर- चर्चेमध्ये. अगदी हे सगळे मुद्दे आपण ऐकले असतील. अर्थात आपली प्रतिक्रिया माझ्याकडे अगदी काही कमी वेळ शिल्लक आहे. नमस्कार. काय प्रश्न होता? अगदी नागपूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता जे काही राजकारण सुरू आहे दोन्हीकडनं, सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस याच्याकडनं, या सगळ्या अनुषंगानं आपलं विश्लेषण. बघा, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी होते आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं तर निश्चितच याच्यामध्ये 2017च्या निवडणुकीच्या ज्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्यांचे जे 108 नगरसेवक निवडून आले होते त्याच्यामध्ये त्यांचं प्राबल्य तर नक्की आहे, पण यावेळेस काँग्रेस सुद्धा त्यांना टक्कर देण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे बरेचसे असे विषय आहेत की ज्या विषयामध्ये स्वतः भारतीय जनता पार्टीने आता नवीन उमेदवार 70% त्यांनी नवीन उमेदवार दिलेले आहेत आणि 30% त्यांचे जे जुने जाणते जे नगरसेवक होते त्यांना तिकीट दिलेले आहे. याच्यामध्ये बराच प्रयत्न आता असा होणार आहे की नागपूरची जी निवडणूक आहे महानगरपालिकेची ती अत्यंत चुरशीची होणार आहे, याच्यात काहीही वाद नाही. विषय जे आहेत म्हणजे पाण्याचा विषय आहे किंवा कचऱ्याचा विषय आहे, जे मूलभूत विषय आहे, आणि ही निवडणूक जी आहे ही प्रभागाची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. इथे काय होत आहे, इथं होत आहे की माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली कामं ही निर्विवाद सत्य आहे की त्यांनी ती कामं केलेली आहे. त्यांनी डेव्हलपमेंट नागपूरचं नक्की केलेलं आहे, पण प्रभाग वाईज जे नगरसेवक आहे त्यांना काय काय करायचं आहे किंवा त्यांनी काय काय केलं पाहिजे या विषयावर कोणीच चर्चा करायला तयार नाही. याच्यावर जर चर्चा झाली की प्रभागामध्ये आपण काय काय करू, काय काय मूलभूत आपण समस्या नागरिकांच्या सॉल्व्ह करू, त्याच्यामध्ये सध्या काँग्रेस हे विषय घेते आहे, पण भारतीय जनता पार्टी सर्व तऱ्हेने फक्त एकच करते आहे की माननीय नितीनजी गडकरींनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं, माननीय देवेंद्र फडणवीसांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंत केलं. हे गोष्ट बरोबर आहे. आपण म्हणताय त्याप्रमाणे अर्थातच बड्या नेत्यांच्या चेहऱ्यांपेक्षा सुद्धा जे जनतेचे प्रश्न आहेत, जनतेचे मुद्दे आहेत, ते या सगळ्या निवडणुकांमध्ये अग्रक्रमानं घ्यायला हवेत आणि त्यावरती या निवडणुका व्हायला हव्यात अशी अपेक्षा अर्थातच नागपूरकर सुद्धा व्यक्त करत असतील. या सगळ्या चर्चेसाठी सर्व मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सर्व पाहुणे मंडळींचे सुद्धा आभार. आजच्या या गुलाल महापालिकांचा मध्ये आपण इथेच थांबतोय.